माऊलींच्या पहिल्याच रिंगणात साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले। डोळ्यावर विश्वास बसेना, सर्वजण विठ्ठल विठ्ठल असे म्हणू लागले। माऊलींच्या पहिल्या उभ्या रिंगणात आज असं काय घडलंय ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला सर्वात मोठा आश्चर्याचा धक्का या ठिकाणी आज बसलेला आहे। 16 जुलै रोजी फलटण तालुक्यातील आता चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिल्या उभ्या रिंगणाचा 16 पाळ या ठिकाणी पडत होता। लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत होता, पण कुणाला माहिती नव्हतं की या सोहळ्यात एक असा अद्भुत प्रसंग घडेल की जो अख्खा देशातल्या करोडो लोक उभ्या या ठिकाणी डोळ्याने पाहतील। खरं तर माऊलींचा मनाचा या ठिकाणी अश्व एका उभ्या ट्रकवरून धावत होता, जिथे काही न्यूज चॅनलचे पत्रकार मोठे कॅमेरे घेऊन उभे होते, तर लाखो भाविक स्वतःच्या मोबाईलमध्ये या ऐतिहासिक क्षणाचे फोटो काढत होते। पण याच गर्दीत उभे असणाऱ्या एका फोटोग्राफरनं आपल्या कॅमेरेमध्ये या ठिकाणी घोड्याचा एक असा अनपेक्षित फोटो क्लिक केला। असा फोटो या ठिकाणी काढला। तो फोटो सुरुवातीला त्याच्या या ठिकाणी व्यवस्थित त्याला दिसला नाही, त्याने तो ताबडतोब सोशल मीडियावर टाकला आणि अक्षरशः काही मिनिटातच या ठिकाणी लाखो लोकांनी हा व्हिडिओ आतापर्यंत या ठिकाणी पाहिलेला आहे। सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय हा फोटो। खरं तर तो फोटोग्राफर तिथे आता रिंगणाचे फोटो काढायला गेला होता। त्याने दिवसभरात शेकडो फोटो काढले, पण संध्याकाळी जेव्हा पावसाचा थकवा घेऊन या ठिकाणी आता प्रवासाचा थकवा घेऊन तो घरी परतला गेला, त्याने लॅपटॉपवर या ठिकाणी फोटो पाहायला सुरुवात केली। त्याला सुरुवातीला काही बरेचसे फोटो दिसले, दुर्कट आणि ब्लर दिसले। त्यांच्या माऊलींच्या अश्वाचा एक पूर्ण फोटो होता। त्यावेळेस त्याने सर्व फोटो काढले। त्यावेळेस त्यातला एक फोटो पाहत असताना तिथे एक फोटो दिसला। त्या फोटोमध्ये अचानक एक सूर्यप्रकाश असल्याचं दिसलं आणि त्या आता अश्वाच्या जमिनीवर एक सावली पडलेली दिसली आणि त्या सावलीमध्ये जी आकृती त्याला दिसली त्या आकृती पाहताच फोटोग्राफरचे डोळे लखलख प्रकाशाने दिपले। त्याने तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि पाहता पाहता काही मिनिटांमध्येच लाखो करोडो लोकांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी फोटो पाहिला आहे। विज्ञानावर अजिबात विश्वास जरी बसला नसला तरी लोक आजही उघड्या डोळ्यांनी ते आता या ठिकाणी पाहतायत, जे खरोखर त्यांना विश्वास देखील बसत नव्हता। मग काय होतं त्या फोटोमध्ये? घोड्याच्या सावलीमध्ये आता जमिनीवर असा कोणता आकार या ठिकाणी पडला होता ज्यामुळे एका क्षणातच करोडो लोकांनी आता हा फोटो पाहिलाय। काही लोक त्याला चमत्कार म्हणतायत, तर काही लोक विज्ञानाचा एक अद्भुतपूर्व नमुना म्हणतायत। मग आता या ठिकाणी काय झालं होतं? खरंच विठ्ठलाचं दर्शन झालं होतं का? त्या फोटोमध्ये नेमकं काय घडलं होतं? सविस्तर जाणून घेऊया आजच्या या संपूर्ण रिपोर्टच्या माध्यमातून। माऊलींची वारी 8 जुलै रोजी आता आळंदी या इंद्रायणी नदीपासून या ठिकाणी निघाली होती। मुक्काम घेत घेत ती आजपर्यंत लोणंद पर्यंत या ठिकाणी आता आलेली आहे आणि लोणंद नंतर एक महत्वाचा सोहळा या ठिकाणी पार पडतो उभ्या रिंगणाचा। उभं रिंगण जे माऊलींचं पाहिलं असतं ते चांदोबाचं लिंब या ठिकाणी भरत असतं। आता तिथेच एक अद्भुतपूर्व घटना या ठिकाणी घडणार होती, ज्याची आजपर्यंत कुणाला सुद्धा कल्पना सुद्धा नव्हती। खरं तर ही वारी जेव्हा सुरू झाली तेव्हापासून एक ना एक अविश्वसनीय घटना रोज रोज घडत होत्या। माऊलींची पालखी जेव्हा 8 जुलै रोजी प्रस्थान करणार होती तेव्हा इंद्रायणी नदीला प्रचंड पूर आला होता, तुम्हाला पण चांगलंच माहित आहे। काही क्षणातच या ठिकाणी अगदी 8 जुलैच्या रोजीच ज्यावेळी माऊलींची पालखी निघायची होती त्यावेळेस तो अचानक त्या ठिकाणी आता पुलावरून जे पाणी जात होतं तर ते काही क्षणात गायब झालं होतं। खरं तर ही एक अद्भुत चमत्कारच या ठिकाणी म्हणावा या ठिकाणी लागणार आहे। पण आज रिंगणामध्ये तब्बल 8 दिवसानंतर जो अद्भुतपूर्व प्रसंग या ठिकाणी घडणार होता ज्याची कल्पना कोणालाच नव्हती। खरं तर वारी ज्या वेळेस आंदोलनातून निघणार होती त्या दिवशी इंद्रायणी नदीला एका क्षणात या ठिकाणी आता पूर्णपणे त्या पुलावरून जाणारं पाणी गायब झालं होतं, ही बातमी या ठिकाणी समोर आली होती। पण त्यानंतर एक वारकरी जेव्हा इंद्रायणी नदीमध्ये वाहू लागला होता त्यावेळेस तिथे कोणी नसताना देखील या ठिकाणी त्याने हाक मारली आणि अक्षरशः एक अदृश्य हाताने या ठिकाणी त्यांना वर काढलेला आहे। हा दुसरा चमत्कार या ठिकाणी आतापर्यंत पार पडलाय। आता खरं तर आता चमत्कारांची मालिका पुण्याच्या वेशीवर देखील या ठिकाणी घडली होती। इतिहासात पहिल्यांदाच पुण्याच्या या ठिकाणी वेशीवर वारी जागीच थांबली आणि या ठिकाणी 1 इंचभर हालेना। खरं तर या ठिकाणी प्रसंग पुढे होता, ते म्हणजे जेजुरीच्या अलीकडे एका ठिकाणी एक अपघात घडला होता। संपूर्ण वारीच्या प्रवासाला एक गालबोट लागलं होतं
एक दुर्दैवी आता प्रसंग घडला होता आणि ज्याने वारीमध्ये एक प्रचंड दुःखाचं वातावरण या ठिकाणी घडलं होतं. खरं तर मग आता या ठिकाणी वारी जेजुरी लोणंद त्या ठिकाणी आली होती. मग आता त्या ठिकाणी निरास्नानाचा तो अद्भुतपूर्व सोहळा करण्यात आला, जिथे माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये आंघोळी घातली जातं, स्नान केले जाते. तर हाही सोहळा त्या ठिकाणी पार पडला. तो 15 जुलै रोजी अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलाय, तुम्ही पण या ठिकाणी नक्कीच पाहिला असणार आहे. पण 16 जुलैला उभं रिंगण होतं. त्या रिंगणामध्ये एक अद्भुतपूर्व या ठिकाणी घटना घडल्या, जे आता आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत, ज्याची कल्पना आजपर्यंत कोणाला सुद्धा नव्हती. खरं तर वारी जशी जशी पुढे सरकू लागली तसं या ठिकाणी आता जो अपघात झाला होता तर तो घडला होता. पण त्यानंतर पुढे जे घडणार होतं ते म्हणजे आज घडणार होतं ते अतिशय अद्भुतपूर्व होतं. एका बाजूला हजारो वारकरी, दुसऱ्या बाजूला पुढे घडणारा तो अद्भुतपूर्व प्रसंग आता समोर या ठिकाणी उभा आहे. आता खरं तर वारीमध्ये जर आपण बघितलं तर दररोज काही ना काही चमत्कार 8 जुलैपासून आतापर्यंत घडत आले आहेत. असं लोक म्हणतात की लाखो लोक जे आहेत तर ते चालत असतात पण कुणीच उपाशी राहत नाही. अशा प्रकारचे चमत्कार या ठिकाणी वारीमध्ये घडतात. पण खरा चमत्कार आज या ठिकाणी उभ्या रिंगणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला, जेव्हा फलटण तालुक्यातील चांदोबाचा लिंब येथे लाखो वारकरी उभ्या रिंगणाच्या मैदानात दोन्ही बाजूला उभे या ठिकाणी केले जातात. तर आता हे उभं रिंगण असं असतं की ज्याच्यामध्ये गोल पत्तीने तो अश्व आहे तर तो पळत असतो, म्हणजेच घोडा पळत असतो. तर एका उभ्या रेषेमध्ये तो पळत असतो आणि त्या उभ्या ट्रॅकच्या बाजूला एक त्या ठिकाणी ट्रॅक बनवलेला असतो किंवा एक धावपट्टी बनवलेली असते. त्या धावपट्टीच्या दोन्ही बाजूला सेवेकरांना उभं केलं असतं आणि त्याच्या काही अंतरावर उभे राहून जे वारकरी आहेत ते टाळ मृदुंगाचा गजर करत असतात आणि त्यामधल्या मोठ्या ट्रकवरून आता माऊलींच्या मानाचा अश्व सुसाट वेगाने धावत असतो. आता खरं तर 2 अश्व असतात. एक अश्व असतो की ज्याच्या पाठीवर एक उशी ठेवलेली असते, त्याच्यावर कोणी सुद्धा बसलेलं नसतं. तो अश्व असतो माऊलींचा, ज्याच्यावर माऊली बसलेले असतात. अशा लोकांचा त्या ठिकाणी भावना असते, श्रद्धा असते. पुढे एक अश्व असतो ज्याच्यावर एक सेवेकरी झेंडा घेऊन धावत असतो. आता हीच गर्दी होती, दरवर्षीप्रमाणे हे होत असतं. याचे फोटो काढण्यासाठी अनेक या ठिकाणी मीडिया हाऊसेस, मीडिया चॅनल तिथे या ठिकाणी आलेले असतात. तर मग याच गर्दीमध्ये एक छायाचित्रकार म्हणजेच फोटोग्राफर तिथे आला होता. आता मानाचा घोडा जेव्हा वेगाने धावू लागला तेव्हा आजूबाजूला अतांग धूळ उडत होती. त्या फोटोग्राफरने घोड्याचे फोटो क्लिक करायला सुरुवात केली, पण प्रचंड वेगाने धुळेमुळे एकही फोटो व्यवस्थित क्लिअर येत नव्हता. कधी घोडा अर्धा यायचा तर कधी या ठिकाणी धूळ त्या कॅमेऱ्यावर पडायची. त्यामुळे फोटोग्राफर या ठिकाणी कायम निराशा व्हायला राहायचा. पण त्यांनी शेवटी प्रयत्न करून कॅमेरा या ठिकाणी घोड्यावर रोखला आणि एक अप्रतिम त्या ठिकाणी आता फोटो क्लिक केला. आणि त्याला स्वतःलाही माहीत नव्हतं की या फोटोमध्ये या शतकातील सगळ्यात मोठा अद्भुत चमत्कार योगायोग या ठिकाणी कैद होणार आहे. तो फोटो काढून जेव्हा तो घरी आला तेव्हा कॅमेऱ्याला या ठिकाणी फोटो उघडून त्याने एडिटिंग करायला या ठिकाणी सुरुवात केली. तेव्हा त्याचे डोळे लख प्रकाशाने दिपले. त्या छायाचित्रकाराने जेव्हा फोटो लॅपटॉपवर झूम केला तेव्हा त्याच्या अंगावर काटा आला. तेव्हा तांत्रिकदृष्ट्या तो फोटो अत्यंत परिपूर्ण होता. धावणाऱ्या घोड्याचे 4ही पाय या ठिकाणी हवेत होते. जो फोटो काढण्यासाठी प्रचंड कौशल्याची गरज होती. तो फोटोग्राफर आता एकदम खुश झाला होता. फोटोचा ब्राईटनेस त्याने या ठिकाणी वाढवला. एडिट करता करता त्याचं लक्ष अचानक घोड्याच्या पायाखाली या ठिकाणी असणाऱ्या सावलीकडे गेलं आणि ती सावली पाहून त्याच्या सुद्धा या ठिकाणी अंगावर काटा आला. तो थरथरायला लागला. त्या धावणाऱ्या घोड्याच्या सावलीवर एक चित्र या ठिकाणी खाली आता तयार झालं होतं. त्याच वेळेस वरती आकाशामध्ये देखील एक चित्र तयार झालं होतं. खरं तर अक्षरशः जेव्हा हा फोटो काढत होता तेव्हा तो फोटो काढताना त्याच्या या ठिकाणी आता भाचीला देखील दाखवलं. त्याचा भरोसा देखील पहिल्यांदा बसला नाही. त्याच्या भाचीने खाली सावलीकडे न पाहता आधी आकाशाकडे पाहिलं आणि आकाशाकडे पाहिल्यानंतर तिने बघितलं की आणि म्हणाली, ढग तर या ठिकाणी गरुड दिसतोय. लक्षपूर्वक पाहिलं तर घोड्याच्या अगदी वरच्या बाजूला आकाशात ढगांचा आकार विष्णूचे वाहन असणाऱ्या गरुडासारखा झाला होता आणि खाली सावलीमध्ये जे चित्र दिसत होतं तर ते आकाशामध्ये जे चित्र दिसत होतं यामध्ये एक विचित्र प्रकारचं साम्य आढळून येत होतं. त्यामुळे या फोटोमध्ये 2 विचित्र पुरावे होते. ते पुरावे असे होते की त्याच्या भाषेने
त्याला वरती गरुड दिसतोय असं सांगितलं, पण फोटोच्या खालच्या सावलीमध्ये साक्षात पांडुरंगाची मूर्ती दिसत होती. होय, पांडुरंगाची मूर्ती या ठिकाणी आता दिसत होती आणि विष्णूंचा अवतार आहे. विठ्ठल असल्यामुळे विष्णूंचं जे काही या ठिकाणी आता ढगामध्ये गरुड दिसत होतं त्याचं ते वाहन आहे, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी त्या फोटोग्राफरने या ठिकाणी आता दिल्याचं पाहायला मिळालं. आतापर्यंत जी माहिती तुम्हाला सांगितली ही एक शक्यता आणि सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.